ज्या दिवशी संतांची भेट होईल तो दिवस आपला धन्य जीवनातला. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. ज्या काळामध्ये संतांची भेट झाली, मग सकाळ असेल, मध्यान्ह काळ असेल, सायंकाळ असेल, ज्या काळात ज्या दिवसामध्ये ज्या काळात भेट होईल संतांची त्या काळाला सुद्धा तुकोबाराय धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली दिवसाच्या काळात भेट झाली. धन्य काळ संत भेटी. त्या काळातल्या ही ज्या वेळेला भेट झाली ना त्या वेळेला सुद्धा धन्यता द्यावी संतांनी. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ. हे संत सज्जना भेटले गोपाळ, संत भेटले गोपाळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. कारण ज्या वेळेला भेट झाली त्या वेळेला सुद्धा संतांनी धन्यता दिली, त्या वेळेला सुद्धा धन्यता दिली. मग संत कृपा जी आहे, संत कृपा जी आहे म्हणले संतांची भेट झाल्यानंतर पहिल्यांदा काय करावं? संतांची भेट झाल्यावर म्हटले आलिंगन द्यावं. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. नाथ महाराजांनी असंच केलं. संत भेटल्याबरोबर म्हटले मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावी चरण त्यांचे. मग तुकोबारायने हाच धागा धरून तुकोबारायनं ज्यावेळेस विचारलं, म्हणले तुम्ही म्हणतात तसं जर आमच्या जीवनात संतांची भेट झाली आणि आम्ही जर त्यांना असणार आलिंगन दिलं तर त्या आलिंगन देण्याचा काय लाभ जीवनात होईल ही गोष्ट अभंगाच्या आलिंगन भेटे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संताचा महिमा, ऐसा संत जर भेटले त्यांना जर आलिंगन दिलं तर काय लाभ होईल सांगितलं. आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. आता आलिंगन घडण्याकरिता आलिंगन, कारण तीन कृपा सांगितल्या संतांच्या. पहिली जी कृपा आहे ती स्पर्श कृपा आहे, ज्याला हस्त कृपा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचे गुरु निवृत्तीनाथांनी हात ठेवून असणारी हस्तकृपा केली. निवृत्तीनाथांनी गुरूंनी. त्याच्यानंतर नाथ महाराज आहेत. नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी
हस्तकृपा केली आणि त्यांच्यावर कृपा केली. त्याच्यानंतर तुकोबारायांना स्वप्नामध्ये बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. किंवा सत्यगुरु राये कृपा मज केले, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकी हात ठेवला. आणि निळोबारायांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस श्री गुरूंची वाट पाहिलेली तुकाराम महाराजांची निळोबारायांनी, त्यावेळेस मग म्हटले की त्यांना असणारा प्रसाद मस्तकावर हात ठेवूनच दिला. नेत्र कृपा, दृष्टी कृपा, कृपा कटाक्ष न्याहाळले, आपुले पदी बैसविले. ही भगवंतानं ज्ञानेश्वर महाराजांवर केलेली कृपा आहे. आणि तिसरं जे आहे ना ते आलिंगनाची कृपा आहे. आलिंगन. आता आलिंगन घडण्याकरता कोण कोणाचं आलिंगन केव्हा घडतं? आलिंगन घडण्याकरता 3 गोष्टी असाव्या लागतात. साम्यता, त्यावेळेस आलिंगन घडलं जातं. पहिली गोष्ट वयाची साम्यता असावी लागते. वय सारखं असावं लागतं भेटी करता. दुसरी गोष्ट अधिकार सारखा असावा लागतो. आणि तिसरी गोष्ट अंतकरणातला भाव एक साम्य असावा लागतो. त्यावेळेस आलिंगन घडतं. विठाला विठाला. वयाचं सारखे पण असावं लागतं. वय सारखं असावं लागतं. 70 वर्षाचा म्हातारा आहे आणि 7 वर्षाच्या मुलाला देईन आलिंगन नाही. वय भिन्नता आहे. वय सारखं असावं लागतं. परत दुसरी गोष्ट अधिकार सारखा असावा लागतो. कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर आहे आणि तिथं कारकून आहे. दोघं भेटले म्हणून आलिंगन देतील का? का? तिथं अधिकार साम्य नाही. अधिकार, एक कलेक्टर आहे एक कारकून आहे, क्लार्क आहे, तिथंही आलिंगन होत नाही. अधिकाराची विषमता आहे. आणि दुसरी गोष्ट वयही सारखं आहे, अधिकारही सारखाच आहे. वयही सारखं आहे आणि अधिकारही सारखा आहे. अंतकरणातला भाव जर सारखा नसेल ना तरी आलिंगन घडत नाही. कल्पना करा, दोघही 50 वर्षाचे, वय सारखं आहे, दोघही असणारे एकाच अधिकाराचे, पण एक जण निघालेला आहे वाढदिवसाला आणि एक जण निघाला अंतयात्रेला. एक जण निघाला वाढदिवसा करता आणि एक जण चाललेला आहे अंतयात्रे करता. दोघाच्या अंतकरणातला भाव एकाच्या अंतकरणातला सुखाचा आहे आणि दुसऱ्याच्या अंतकरणातला दुःखाचा आहे. हे असं जरी असेल तरी आलिंगन घडत नाही. विठाला विठाला. मग या आलिंगनाचेही 3 प्रकार आहेत. आलिंगनाचे 3 प्रकार आहेत. एक यमाचं आलिंगन आहे, एक यमाचं आलिंगन आहे, दुसरं प्रेमाचं एक आलिंगन आहे. प्रेमाचं एक आलिंगन आहे. यमाचं आलिंगन जे आहे ना त्याला काळाचं आलिंगन म्हणायचं. काळाचं आलिंगन. ज्या वेळेस अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची प्रतापगडाच्या पायथ्याला भेट होणार, पण दुर्जनाची बुद्धी सज्जनाला कळत नाही. सज्जनाला कळत नाही. वाईट माणूस त्याचं वाईट वागणं जेवढं वाईट नाही ना, वाईट माणसाचं वाईट वागणं जेवढं वाईट नाही ना तेवढं त्याचं चांगलं वागणं वाईट असतं. आणि मग ते आले भेटी करता, परंतु ज्यावेळेस बगलेमध्ये धरलं ना त्यावेळेस त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि पण सुटले त्याच्या तावडीतून, कारण युक्ती होती शिवबाजवळ. हे यमाचं आलिंगन आहे, याला काळाचं आलिंगन म्हणायचं. जसं महाभारतातलं उदाहरण आहे. कौरव सगळे मेले आणि पांडवातले एकही मेला नाही. सगळे पांडव जिवंत आहेत आणि कौरवातला एकही जिवंत नाही. एकही जिवंत नाही. त्यावेळेस धृतराष्ट्र आहेत.
आणि त्यांच्या कानावर ज्यावेळेस बातमी गेलेली की आता सगळे मेलेत, सगळे मेले. म्हणले माझ्या दुर्योधनाला कोणी मारलेलं आहे? म्हणले त्या भीमदादानं मारलेलं आहे. असा राग अंतकरणात आहे त्या धृतराष्ट्राच्या. आणि सांगितलं, निरोप दिला. म्हणले भीमाला मला भेटायचंय, मला भेटण्याकरिता भीमाला निरोप द्या. भीमालाही वाटलं काकानं बोलवलंय, पळतच निघाले भेटी करता. मध्ये कृष्ण परमात्मा आले. अरे म्हणले भीमा कुठं? ते म्हणले काकाला भेटायला. म्हणले काकाच्या पुन्हा दिला तू? ती काका नाही, तिथं धोका आहे म्हणले. तिथं काय करत? कारण रवी भीम भीमसेनू बेथू, ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. बेथू, बेथू नाम घोळसट, थोडा घोळसट. भीम होता शक्तिमान आहे, पण तो कसा आहे? बेथू आहे, घोळसट आहे. तब्येत से, कारण भीमाला काय म्हणत होते? टोपण नावानं दादा म्हणायचे. भीमाला काय म्हणायचे? दादा म्हणायचे. तब्येत से ज्यादा, अक्कल से आधा, उसका नाम दादा. मी त्या भीमदादाचं सांगतोय बर का, इथल्या दादाचं, भीमदादाचं. आणि मग ज्याचा जोर शरीरावर असतो ना, त्याची बुद्धी कमी असते. त्याची काय असते? बुद्धी कमी असते. एक जणानं शेतामध्ये भुईमुग पेरला आणि पेरल्यानंतर भुईमुग असा जोरदार आला. ज्यावेळेस त्यानं मित्र न्यायचे आणि त्यांना सांगायचं, काही जरी झालं ना 50 पोते या ठिकाणी भुईमुग झाल्याशिवाय राहणार नाही. आलाच होता तसा. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष काढला ना भुईमुग, 5च पोते भरला. 5च. त्याला म्हटले अरे 5च पोते, 50 पोत्याचा अंदाज, 5च पोते भरले. तो म्हटला सगळा जोर त्या पाल्यावर गेला. सगळा जोर कुठे गेला? पाल्यावर. तसं सगळा जोर जर देहावर आला ना, तर मग त्या बुद्धीतला जोर कमी होत असतो. मग ज्यावेळेस भीमाला म्हटले, त्या दुर्योधनानं त्याच्या व्यायाम शाळेमध्ये भीमदादाचा एक पुतळा तयार केलेला होता लोखंडाचा. त्याच्या कशा करता की भीमा बरोबर जर युद्ध खेळायचंय तर त्याची तालीम करण्याकरिता, भीमाशी कसं त्याला त्याची हार कशी करता येईल, त्याच्यावर विजय कसा मिळवता येईल, याच्या तालीम करता त्या तालमीमध्ये भीमदादाचा त्याच्या आकाराचा पुतळा तयार केलेला होता. कृष्णाने सांगितलं, म्हणले जा आता भेटीसाठी बोलवलंयस तर जा. पण म्हणले भेटत असताना तू भेटू नको, त्याच्या पुढे तो पुतळा ढकल असा. आता धृतराष्ट्र आंधळा होता. दिला आवाज भीमानं. म्हणले काका. काका उठूनच आले धावत असे. त्यांनी आवाज दिला आणि तिला पुढे असा पुतळा करकटून आवळला. त्यांनी त्या पुतळ्याचं पीठ झालं. त्याचं काय झालं? पीठ झालं. भीम म्हटला देवा, त्या पुतळ्याच्या जागेवर जर मी असतो तर त्याचं ती पीठ झालं, पण तुझं तर थालपीठच होत. काळाचं आलिंगन आहे हे, यमाचं आलिंगन आहे, लक्षात. हे आलिंगन तमोगुणाचे. रामायणामध्ये एक आलिंगन आहे. राम राजा होणार आहे म्हणून सगळ्यात जर आनंद कोणाला होता ना, कोणाला होता? कैकेयीला होता. कैकेयीला आनंद की माझा राम राज्यावर बसणार आहे. सगळा आनंद तिच्या अंतःकरणात. आणि कैकेयीनं प्रभू रामचंद्राला आवडीनं ठेवलेलं नाव आहे राघव. एवढं प्रेम. पण विकल्प आला आणि मंथरा आली. मंथरेची फक्त आलिंगन झालं. तिथंच असणार त्या आलिंगनाचा परिणाम असा झाला की रामाला, त्या देवाला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. आणि तो त्याचा वियोग झाल्यामुळे त्या देवाच्या बापाला मरावं लागलं.
प्रेमाचं आलिंगन आहे. भगवंताचंही जे आहे ना व्यवहारातले जे काय आलिंगन आहे तेही प्रेमाचे आलिंगन आहे. व्याही व्याहींची भेट हे प्रेमाचं आलिंगन आहे. व्यवहारातलं विषयातलं प्रेम आहे, पण अतिरेक असू नये प्रेमामध्ये. कारण प्रेमात जर व्यभिचार असेल ना तर तिथं आत्मघात असतो. पतंगा दिपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण देवी विषया चरण, त्याप्रमाणे आत्मघाता. कारण व्यभिचार जर असेल त्या प्रेमामध्ये तर आत्मघात असतो. विठाला विठाला देव आणि भक्ताचं जे आलिंगन आहे ना हे सात्विक आलिंगन आहे, सात्विक गुणातलं आलिंगन आहे. कारण आलिंगन देण्याकरिता योग्यता प्राप्त करावी लागते. अगोदर योग्यता पात्रता प्राप्त करावी लागत असते. अगोदर भगवंतानं ज्यावेळेस अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे, अगोदर अर्जुनाला पूर्ण ब्रह्म केला पार्थू, पुढील साधावया कार्यार्थू. अगोदर त्याला पूर्ण ब्रह्म केलं अर्जुनाला. आणि ज्यावेळेस रथातून उतरले खाली भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन, आणि मग तो सावळा सकंकनू बाहू पसरुनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराज किरटी. आणि मग त्यावेळेस आणि मग म्हणले त्याचा परिणाम काय झाला. ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक झाले, द्वैतन मोडिता केले आपण आईसे. विठाला बघा आलिंगनाचा काय परिणाम आहे म्हणले, काय लाभ आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, मोक्ष मिळतो म्हणजे. आता पहिल्या दिवशी बनकर महाराजांनी सुंदर सांगितलं की मोक्ष जो आहे ना प्रत्येकालाच गरज आहे. मोक्ष नाव आपल्याला नवीन आहे, किंबहुना त्याचा अनुभव नाही मोक्ष म्हणजे काय. पण मोक्ष कशावरून सगळ्याला गरज आहे. कारण मोक्ष म्हणजेच काय, आपल्या जीवनातलं कायमचं दुःख जावं वाटणं आणि सुख कायमचं राहावं वाटणं, याचं नाव मोक्ष. विठाला प्रत्येकाची इच्छा, याचा अर्थ प्रत्येकाला शब्द जरी ज्ञान नसेल तरी त्या अर्थाच्या दृष्टीनं मात्र सगळ्यांचं हेतू काय, मोक्षच हा हेतोय. मोक्ष हा हेतू. आणि मग हा जो मोक्ष आहे, मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य मोक्षामध्ये कारण 4 प्रकारचे जे पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पहिले जे 3 पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ आणि काम, हे साधनभूत पुरुषार्थ आहेत. आणि मोक्ष जो आहे ना हा असलेला साध्यभूत पुरुषार्थ आहे. मोक्षामध्ये सगळे पुरुषार्थ आले. पहिले 3 मोक्ष या पुरुषार्थामध्ये सगळे पुरुषार्थ आले. अहो एखादा म्हटला मी MA झालेलो, त्याला दुसऱ्याने विचारलं तुझी 10वी निघाली का. आता MA झाल्यावर बिगर 10वीची MA निघणार. MA झाला म्हणजे तो 10वी झाला, तो 12वी झाला आणि तो BA सुद्धा झाला. तसा मोक्ष हा पुरुषार्थ मिळवला ना त्यानं धर्मही मिळवला, कामही मिळवला आणि अर्थही मिळवला. आणि मग मोक्ष सांगत असताना मोक्ष सायुज्यता जोडे, सायुज्य मोक्ष. मग मुक्ती सांगत असताना मोक्ष आणि मुक्ती एकच आहे. 4 प्रकारची मुक्ती आहे. 4 प्रकारची मुक्ती सांगत असताना सांगितलं पहिल्या दिवशीच वर्णन झाले. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या नावातच त्याचे अर्थ दडलेले आहेत. या नावातच सलोकता, भगवंत ज्या लोकात आहे त्या लोकाला जाणं, याचं नाव ती सलोकता आहे. वैकुंठ भुवनी घर गेले, ही सलोकता मुक्ती. बरं त्या लोकात जरी गेलोत ना तरी लोक काय लहान नाही. आता समजा कल्पना करा आपण या भारत देशात आहेत, या लोकात आहेत आणि प्रधानमंत्री दिल्लीत आहेत आणि आपण गल्लीत आहेत. जरी इथं असलो तरी अंतर लांब आहे ना. तसं त्या लोकात जरी गेलो
पण त्या देवाच्या जवळ जाणं, समीप याचा अर्थ जवळ जाणं, त्याच्या जवळ जाणं ही समीपता मुक्ती आहे. आणि तिसरी स्वरूपता, त्याच्यासारखंच रूप प्राप्त होणं. ज्यावेळेस दिवाळीचा पाडवा होता, दिवाळीचा पाडवा पत्नीनं पतीला ओवाळण्याचा दिवस आहे. तो दिवाळीच्या पाडव्याला पत्नीनं पतीला ओवाळायचा असते. भगवंताला अशी एक लहर निर्माण झाली पंढरीश परमात्म्याला. रुक्मिणी माता ओवाळण्याकरता येत असताना भगवंतानं सगळ्यांना त्याच्यासारखं रूप देऊन टाकलं, सगळ्यांना सारखं करून टाकलं. आता तिथं ओवाळण्याकरता आली रुक्मिणी, पण म्हटले आता सगळे सारखे आहेत, कारण ही एक आपल्या भारतीय स्त्रीची एक अशी संस्कृती आहे. आपली स्त्री जगामध्ये कोणतंही नातं लावी, जर कोणी मदत केली तर तुम्ही माझ्या भावासारखे म्हणेल. एखादी माऊली वय जास्त असेल तर तुम्ही माझ्या वडिलासारखे म्हणेल, पण कितीही मदत करा तिला असं कधीच म्हणणार नाही तुम्ही माझ्या पती सारखे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. तिनं विचार केला, आता वैजयंती माळगळा श्रीवत्सलांछना विष्णुदास नामायिनी लाविली खुन. देवा ओळखण्याकरिता संतांकडे जावं लागलं. आणि मग हे काय आहे, ही स्वरूपता भगवंतानं सगळ्यांना चतुर्भुज केलं होतं, त्याच्यासारखं रूप दिलं होतं. आणि सायुज्यता, सलोकतेमध्ये देवापासून अंतर आहे बरस, समीपतेमध्ये जवळ गेल्यानंतर देवापासून अंतर आहे. स्वरूपता जरी प्राप्त झालं तरी दोन रूप वेगळे आहेत, पण सायुज्य म्हणजे देव आणि भक्त एकच आहे. तुकोबारायांनी ज्यावेळेस म्हटले ना, देव पाहण्याकरिता ज्यावेळेस गेलो ना, त्यावेळेस काय झालं, तेथे देवाची होणी गेलो, देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी गेलो. ब्रह्मभाव निर्माण होणं, ब्रह्मरूपता प्राप्त होणं, किंबहुना देवच होणं म्हणजे सायुज्य मुक्ती. आता हा प्रथम चरणामध्ये जो सांगितलेला आहे तो आलिंगनाचा महिमा आहे. तसे संतांचे जर पाहिले तर अनेक महिमे. आपल्याला फक्त अभंगापुरतेच पाहिजे, कारण सगळे जर महिमे पाहिजे म्हटलं ना त्या संतांचे, कारण संतांचा नामाचाही महिमा सांगितला. संतांच्या नामाला पुण्यवंत व्हावे, देवा सज्जनांची नावे, त्यांच्या चरण रजाचाही महिमा आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्यांच्या दर्शनाचा महिमा आहे. संत दर्शनी हा भाव पद्मनाभ जोडला. संतांच्या भेटीचाही महिमा आहे. संत भेटत्यात मज तेने मी झालो चतुर्भुज. संतांच्या भेटीचा महिमा आहे. असा अनेक महिमा आहे संतांचा. पण अनेक महिम्यापैकी ज्या वेळेस शक्ती महिमा बोलता येतो शब्दात, दोन प्रकारचा महिमा सांगितला संतांचा. एक स्वरूप महिमा आहे आणि दुसरा शक्ती महिमा. देह दृष्टीने संतांचं वर्णन करता येईल. हे असे, यांचा पोशाख असा, यांची उंची अशी आहे, यांचा रंग असा आहे, हे असणार शक्ती महिमेनं वर्णन आहे. शक्ती महिमे. आणि काही जे चमत्कार आहेत, चमत्कार जे केलेले संतांनी, ते शक्ती महिमेचे चमत्कार आहेत, शक्तीचा महिमा आहे. ज्यावेळेस असं विश्वात कधी घडलं नाही की पशु एखादा बोललेला आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी होता तुमची कृपा पशु बोले वेद. बरं, तेवढा एकदाच एकटा बोलला, पुन्हा बोलला का दुसरा नाही. संत चमत्कार जरी त्यांच्याकडून सहज होत असतात, संत चमत्कार करत नाहीत. संतांच्या जीवनात सहज चमत्कार होत असतात आणि चमत्कार करतात ते संत नसतात. एकच भिंत चलविली, चालविली जड भिंती, हरली कशा करता म्हटले, हरली चांग याची भ्रांती.
हे चमत्कार झाला. निळोबारायचं म्हणतात हा जरी लौकिक जीवनातला असेल, सामान्य असेल संतांच्या दृष्टीनं, पण निळोबाराय म्हणतात काही काही संतांचा महिमा सामान्य नाही. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, श्री संत नामदेव महाराजांकडून नैवेद्य खावा देवानं. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातींचा मूर्ती देवी, हा संतांचा महिमा. मग संतांचा महिमा ज्यावेळेस शक्ती महिमा प्रकट करता येईल शब्दानं, आणि महिमा प्रकट करण्याकरिता दोन गोष्टी असाव्या लागत असतात. एक तर असावं लागतं ज्ञान, महिमा प्रकट करण्याकरिता काय लागतं? ज्ञान. आणि दुसरी गोष्ट तो प्रकट करण्याकरिता असावे लागतात शब्द. विठाला विठाला. संतांचा स्वरूप महिमा सांगत असताना शाब्दिकाचे काम नाही आता, कारण तिथं शब्द कमी पडतात. लक्षात घ्या, शब्द कमी पडतात. महिमा नाही संपत. कल्पना करा 2 तासाची वेळ दिलेली कीर्तनाची, कीर्तन संपलं का त्यांचा महिमा संपला? सांगणं संपलं सांगणारच, पण त्यांचा महिमा शिल्लकच राहिला. त्यांचा महिमा काय? त्यांचा महिमा वर्णो मी पामर. त्यांचा महिमा आघाद आहे, पण असा जो महिमा आहे त्यांचा, ते बोलण्याकरिता शब्द पुरे अपुरे पडतात. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या संताचा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची. बोलण्याचं जिथं तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तिथं मात्र काय झालं? आता वाचा राहिली नाही. काय वाणू आता न पुरेही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. कारण तिथं मात्र शब्द संपतात. ज्याला सीमा म्हणजे मर्यादा, सीव ज्याला बाउंड्री म्हटलेली आहे, त्याला बाउंड्री मर्यादा. एक गृहस्थ ज्यावेळेस मुंबईला गेला आणि अरबी समुद्र पाहून आला, त्यावेळेस त्याचा मित्र भेटला. अरे म्हणजे मुंबईला गेला होता? म्हटलं हो मुंबईला गेलो. तिथं अरबी समुद्र पाहिला? म्हटले हो अरबी समुद्र पाहिला. ते विचारणारा कधीच गेलेला नव्हता मुंबईला, त्यानं समुद्र पाहिलाच नव्हता. तो विचारणारा त्याला म्हटला अरे तो सांग ना, मग तो समुद्र आपल्या कोल्हापुरी बंधारा एवढा होता का? आता किती कोल्हापुरी बंधारे घालला त्या समुद्रात?
सांगितलं अरे समुद्र सांगताच येत नाही किती पाणी लिटर आहे हे समुद्रातलं पाहून सुद्धा सांगता येत नाही. जसं आकाश केवढं आहे, आकाश आकाशा एवढंच, समुद्र केवढा, समुद्र समुद्रा एवढाच. जसं राम आणि रावणाचं युद्ध म्हणले कसं झालं ते त्यांच्या सारखंच झालं, सांगता येत नाही. झाली बोलायाची सीमा. मर्यादा आहे, प्रत्येकाला मर्यादा आहे. एका चोराच्या पाठीमाग दोन पोलीस लागले, असे दोन पोलीस लागले. चोर पुढे पळतोय, पोलीस त्याच्या पाठीमाग पाठलाग करतायत. दोघांमध्ये अर्धा किलोमीटरचं अंतर आहे, चोरामध्ये आणि पोलिसांमध्ये. चोर पुढे पळतोय, दोन पोलीस त्याचा पाठलाग करतायत. अर्धा किलोमीटर अंतर आहे, तसंच राहिलेलं आहे. का राहिलं असेल अंतर तसंच कायम? दोघांची गती सारखीच आहे. आता दोघे जर सारखेच पळत असले तर अंतर कसं राहणार आहे? सारखंच राहिलं. त्या दोन पोलिसांमध्ये एक जुना होता आणि एक नवीन भरती झालेला होता. ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस आहेत, चोर पुढे पळतोय, हे पाठीमागे पळतायत. अंतर तर अर्धा किलोमीटरचं कमी होत नाही, 5 किलोमीटर पाठलाग चालू आहे, पण चोर काही हाती लागत नाही. त्यावेळेस नवीन पोलिसांना विचारलं त्या जुन्या पोलिसांना, अहो म्हटले 5 किलोमीटर आपण पळतो, तो अर्धा किलोमीटर तो तसाच पुढे ना, आपण त्याच्या पाठीमागे आता पळायचं तरी कुठतरी. त्यांना सांगितलं जे समोरचं दिसतंय ना अर्धा किलोमीटरचं वडाचं झाड दाखवलं, म्हणले तिथपर्यंत पळायचं. म्हणले मग तिथपर्यंत पळून का तो सापडणार आहे का? म्हणजे तो सापडणार तर नाहीच, आपल्याला पहिल्यांदाच कळालाय त्याची गती फार आहे, ते सापडणार नाही. म्हणले मग सापडणार तर नाहीच तो, तरी देखील त्याच्या मागे तिथपर्यंत का पळायचं? तो जुना म्हटला तिथं आपली हद्द संपत्ती, इथं काय होती आपली, आपल्या स्टेशनची हद्द संपत्ती. कशाला काय आहे? सीमा नाम, हद्द जी आहे, मर्यादा जी आहे, मर्यादा आहे. ज्या वेळेस बोलणं संपत स्वरूपाच्या दृष्टीनं, संतांच्या दृष्टीनं, स्वरूपाच्या दृष्टीने. एक मुलगा लहान हरवला, हरवल्यानंतर तो रडू लागला आणि पोलिसांनी त्याला जवळ घेतलं, धीर दिला. अरे म्हटले सांग तुझं घर कुठे आहे नेमकं, गावामध्ये घर कुठे? त्यानं सांगितलं माझं घर मंदिराच्या समोर आहे. गावातलं दुसरं गाव सांगितलेलं, त्या गावात म्हणले माझं घर मंदिराच्या समोर आहे. अरे म्हटले मंदिर कुठे आहे? तो म्हटला आमच्या घराच्या समोर आहे. ते म्हणले तसं नाही, तुझं मंदिर आणि घर असं नेमकं कुठे आहे? म्हणला समोरासमोर. झाली बोलायाची सीमा. जसं एखादा लहान गावातला ओढा असेल तर म्हणले ओढ्यापेक्षा गावाची नदी मोठी, ओढ्यापेक्षा गावाची नदी मोठी, नदीपेक्षा गोदावरी मोठी, गोदावरीपेक्षा म्हणले नदीमध्ये गंगा मोठी, गंगेपेक्षा समुद्र मोठा, आणि म्हणले आता समुद्रापेक्षा आता नाही पुढे सांगता येत. तिथं काय झालं? झाली बोलायाची. तसं संतांचा महिमा प्रकट करत असताना जिथं वाणी पुरत नाही ना, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आणि मग ही सीमा तिथं शब्द कमी पडतात. म्हणून संत जीवनामध्ये जे संतांनी जे त्यांना महत्व प्राप्त झालं जीवनात, ते भगवंताच्या चिंतनानं ते चिंतन आपण एकदा करू.
सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. म्हणजे संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगितला पहिल्या चरणामध्ये. आणखी काही महिमा आहे का त्यांचा? अभंगाच्या तिसऱ्या चरणात पहिल्या चरणामध्ये आलिंगनाचा महिमा सांगितला संतांचा आणि तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्या चरणाचा महिमा सांगितला पायाचा. तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ. तीर्थ कशाला म्हणायचं? जे शुद्ध आहे पवित्र असणाऱ्या पाण्याला तीर्थ म्हणायचं. जे पवित्र पाणी त्याला तीर्थ म्हणायचं. आणि पर्वकाळ कशाला म्हणायचं? जो वेळ आहे, जो समय आहे, पवित्र जो समय आहे, पवित्र जी वेळ आहे त्याला पर्वकाळ म्हणायचं. तीर्थ तशी 108 आहेत आपल्या देशामध्ये पवित्र असणारे. त्याच्यातलं सगळ्यात पवित्र तीर्थ जर कोणतं असेल तर ते गंगा. गंगा हे काय? सर्वात पवित्र तीर्थ आहे. सर्वात पवित्र तीर्थ. गंगा काय करते? गंगा पापम. गंगा ही पाप घालवते. पाप घालवते. लक्षात घ्या. म्हणून स्नान करत असताना गंगेच यमुनेश्चैव गंगेच यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. 7 नद्यांना आव्हान केलेले. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक गंगेचा आहे. मग आपल्याला गंगेला तर जाता येत नाही ना. तिथं बकेट मध्ये जरी पाणी घेतलं हा देवाचं म्हणतात म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. जर बकेट मध्ये जरी पाणी असेल आणि गंगेचं जर स्मरण केलं असेल तर गंगेचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत आहे. एक जणाला असं सांगितलं म्हणलं हे गंगेचं महत्व आहे. तो म्हटला तुम्ही सांगतात ते ठीक आहे. गंगा ही पवित्र आहे. त्यानं त्याचं नाव घेऊन स्नान केलं तरी पवित्रता प्राप्त होणार आहे. पाप जाणार आहे. त्याचं मुखानं नाव जरी घेतलं तरी दोष जाणार आहेत म्हटले. पण काही केलं ना तरी मी गंगा म्हणणारच नाही.
अरे म्हणले एवढं महत्व आहे, एवढं सोपं आहे, तरी म्हणणार नाही. म्हणले का? म्हणले ते माझ्या बायकोचं नाव. आता तुझी गंगा कधीची, ती गंगा कधीची. वाचे म्हणता हे तीर्थ आहे, पवित्र तीर्थ आहे, ते पवित्र तीर्थ. आणि पर्व काळ जे आहेत, पर्व काळ आपल्या जीवनामध्ये 60 वर्षाला एक पर्व काळ येतो. 60 वर्षाचा पर्व काळ, त्याला काय म्हणतात? कपिला षष्ठी. कपिला षष्ठी हा 60 वर्षाला येतो एकदा, 60 वर्षात. त्याच्यानंतर 12 वर्षाला एक येणारा पर्व काळ असतो, त्याला 12 वर्षाने येतो, त्याला कुंभमेळा म्हणतात. कुंभमेळा 12 वर्षाने येतो. त्याच्यानंतर 3 वर्षांना येतो एक पर्व काळ, त्याला अधिक मास म्हणायचं. पुरुषोत्तम मास आहे, धोंड्याचा महिना आहे, त्याला काय म्हणायचं? तो असणारा 3 वर्षांना पर्व काळ येत असतो. एका वर्षामध्ये पुन्हा 4 पर्व काळ येतात. एका वर्षामध्ये जे 3.5 मुहूर्त आहेत ना, एका वर्षामध्ये गुढीपाडवा आहे, दिवाळीचा पाडवा आहे, दसरा आहे आणि अक्षय तृतीया आहे. हे एका वर्षातले 4 पर्व काळ आहेत, एका वर्षातले. त्याच्यानंतर 3.5 पर्व काळ आहे. आणि त्याच्यानंतर 15 दिवसाला एक पर्व काळ येतो. जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्याच्या घरी, सर्व पर्व काळाच्या श्री एकादशी खरी पै माझी. एकादशी ही कधी येते? 15 दिवसाला. आणि मग ते करत नसताना तुकोबारायचा जीव तिळतिळ तुटतो आणि ते म्हणतात, काय तुझा जीव जातो एकादशी, काय तुझा जीव जातो एकादशी, काय तुझा जीव जातो एकादशी, काय तुझा जीव जातो एकादशी. आणि एवढे जे पर्व काळ आहे हे संतांच्या पायाजवळ आहेत. अवघी तीर्थे पर्व काळ, अवघी पाया पे सकळ. आणि म्हणजे आणखी काही महिमा, शेवटी सेवेचा, संत सेवेचा महिमा अभंगाच्या शेवटच्या
शेवटच्या चरणामध्ये संत सेवेचा महिमा सांगितला. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ही संत सेवेचा महिमा. एक आळंदीहून पंढरपूरला एक वारकरी ज्यावेळेस पायी यात्रा करत असताना पूर्वीचा काळ दर मुक्काम करत करत एका पाटलाच्या घरी त्यांचा मुक्काम व्हायचा, नियमित व्हायचा असं. आणि वैशाख महिन्याचे दिवस आहेत, त्या पाटलाच्या घरचा आंबा उतरलेला होता आणि त्यांनी 5 आंबे त्यांच्या पडवीत दिले. घेऊन जा म्हटले आणि पंढरीश परमात्म्याला अगोदर ठेवा, तिथं तुम्ही जाईपर्यंत ते पिकतील. हे घेऊन जात असताना एक दिवस त्यांना पंगतच मिळाली नाही, कोजट मिळालं नाही. पंढरीश परमात्म्याला हात जोडले आणि म्हटले देवा आता तुझ्यापर्यंत यायचंय. शरीर जर पाहिलं तर अन्नमय कोश आहे, याला अन्नाची गरज आहे. तुझ्यापर्यंत येण्याकरिता माझ्या अंगात तर शक्ती पाहिजे. आता नावीलाज आहे. 5 आंब्यापैकी त्यांनी 2 आंबे खाल्ले, 2 आंबे खाल्ले आणि नंतर 3 आंबे भगवंताच्या चरणाजवळ ठेवले तिथं. आणि परत ज्यावेळेस परतीचा मुक्काम करत करत त्या पाटलाच्या घरी आले. आल्यानंतर त्या पाटलाने विचारलं, म्हणले ते 5 आंबे ठेवले पंढरीश परमात्म्याजवळ. त्यांनी सांगितलं, म्हणले 5 दिले होते तुम्ही, पण मी त्याच्यातले 2 खाल्ले भूक लागल्यामुळे आणि 3 ठेवले म्हणले त्या देवाजवळ. म्हणले अहो 5 जरी खाल्ले असते तरी देवानं खाल्ले काय, काय तुम्ही खाल्ले काय? काही नाही म्हटले तसं. पण ज्यावेळेस हे झोपले ना, झोपेत पंढरीश परमात्मा स्वप्नात गेले पाटलाच्या आणि म्हणले पाटील तुमचे 2 आंबे पोहोचले. वारकऱ्यांनी किती ठेवले होते तिथं? 3. आणि देव स्वप्नात म्हणले पोहोचले किती? 2. काकड्याला ज्यावेळेस वारकरी उठले, उठल्याबरोबर पाटील म्हटले आता देव म्हणतोय स्वप्नात ते खरं का तुम्ही सांगतात ते खरं? देव म्हणतो 2च पोचले
आणि तुम्ही म्हणतात 3 ठेवलेत तिथे. अहो म्हणले पांडुरंगाची शपथ मी 3 ठेवलेली त्या ठिकाणी. म्हणले अजिबात नाही, इथं मुक्काम करायचा, पण जोपर्यंत ह्या घोटाळा निघत नाहीये का आंब्याचा तोपर्यंत मी इथून काही हालू देणार नाही. दुसऱ्या दिवशी ठेवून घेतलं. परत पंढरीश परमात्मा दुसऱ्या दिवशी त्या पाटलाच्या स्वप्नात गेले आणि म्हटले 2च आंबे पोहोचले, पण पाटील कोणते? जे त्या वारकऱ्यांनी 2 खाल्ले ते फक्त 2 माझ्यापर्यंत पोहोचले. आणि म्हणले मग ते 3 ठेवले ते म्हणले तिथल्या पुजाऱ्याने उचलून गेले. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. नामदेव रायांना देवाकडे जावं लागायचं. नैवेद्य जर खाऊ घालायचंय तर देवा पुढे जावं लागायचं. कीर्तन करायचंय तर देवासमोर जावं लागायचं. नाचायचं असेल तर तिथपर्यंत जावं लागायचं. पण जनीला मात्र उसंतच मिळत नव्हती पंढरीश परमात्म्यापर्यंत जाण्याकरता. मग हिनं काय करायचं? फक्त काय करायची? सेवा कोणाची करायची? नामदेव रायांची सेवा करायची. परिणाम नामदेव महाराजांना जीव घालण्यासाठी देवाकडे जावं लागायचं. पण जनाबाईकडे जीवी पंढरी राव तिच्या सवे. कोण तिचा भाव? कारण जनाबाईचं जेवी पंढरी राव तिच्या सवे. मग भगवंत स्वतः होऊन जेवायला यायचे. का हे मिळालं जीवनात फळ? संतांची केलेली सेवा देवाला पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. मग जर संतांची केलेली सेवा देवापर्यंत जाते ना, आपल्याही कडून संतांची सेवा घडावी असं वाटत असेल तर आपणही संतांचं भजन करावं. कसं? आलिंगन धरी मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. यथामती यथावकाश पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येथ माझे जे उरले पायी कपण तरी न्यूनते पुरते. अधिकते सरते करोनी घेयावे हे तुमते. विनवितू वासे झालेली सेवा. भगवंताच्या संतांच्या आणि सर्व ईश्वर रूप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून येथे सेवेची सांगता करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. आदरणीय परमपूज्य आपल्या सर्वांचे परिचित असलेले आणि जवळ असताना खूप लहान वाटत असणारे आणि ज्यांना कळलं त्यांची तोंडापुरतं म्हणून नाही, अनुरणुया ठोकळा तुका आकाशा एवढा, ज्यांचे हात पुरतील तेवढी उंची असे आमचे परम आदरणीय परम परमार्थ स्नेही असलेले मार्गदर्शक स्नेही श्रीहरी महाराज पुरी त्यांना शब्द टाकला आणि ताबडतोब त्यांनी हो म्हणले. वेळेत या ठिकाणी आलेही आणि सांगितलं आलिंगन दिल्यावर काय होतं.
याच्या अगोदर त्यांचं ऐकलं होतं एकदा, घालीन लोटांगण वंदीन चरण. आज असणारा तो पूर्ण भाव या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. महाराज मनपूर्वक धन्यवाद आहेत आपल्याला. आज नामदेव यांची पुण्यतिथी आहे. उशीर झाला असला तरी थोडं आपली तेवढी जबाबदारी पडतीये म्हणून आपल्याला थोडा त्रास देणार आहे. त्याच्या अगोदर माझा उद्योग संपेतून मग रिकाम्या टायमात करू आपण. नाहीतरी भजन रिकामच काम आहे, खरं म्हणजे काही महत्वाचं फार नाही. आजचं असणार ज्यांचं खाल्लं त्यांचं गावा लागेल ना. आज अल्पोपार बाळू शिंदे यांचा होता. दुपारच्या वेळेला ते महेश धोंडे होते आणि